श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा। तर आजचा जो व्हिडिओ आहे तर आजची जी सेवा आहे तर ती खूप महत्त्वाची आहे आणि ती कोणती तर ते तुम्हाला मी सांगतेच। तर त्याआधी मी तुम्हाला हे सांगते की प्रत्येकाच्या घरामध्ये कुठे ना कुठे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे कलह आहे, लहान मुलं जे आहेत तर ते ऐकत नाही, चिडचिड करतात, उलट बोलणं आहे। तर यावर उपाय म्हणजेच स्वामी सेवेमध्ये जी सेवा आहे तर ती तुम्हाला मी सांगणार आहे। ती कशी करायची, कधी करायची आणि त्याचे नियम काय आहे, अटी काय आहेत हे सगळे मी तुम्हाला सांगणार आहे। तर ती सेवा कोणती आहे तर ती सेवा आहे तारक मंत्राची आणि 3 दिवसाचं अनुष्ठान कसं करायचं आहे। 3 दिवसाची सेवा मी तुमच्या बरोबर सांगणार आहे की ती कशी करायची आहे। तर 3 दिवसाची सेवा तुम्हाला करायची आहे या तारक मंत्राची। तर ते तारक मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचे। तर ती कशी, कधी आणि त्याचे नियम ते पण मी तुम्हाला सांगते। त्याआधी तुम्हाला स्वामींचं जर तुम्हाला मठ असेल जवळ तर त्या मठामध्ये तुम्हाला आदल्या दिवशी जायचंय, सांगायचंय आणि खडीसाखर नारळ ठेवायचा आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की ही स्वामी मी तुमची ही सेवा करणार आहे, उद्यापासून सुरुवात करणार आहे। तर ही सेवा जी आहे तर ती तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या। स्वामींना खडीसाखर आणि नारळ अर्पण करून नमस्कार करून स्वामींना इच्छा सांगायची आहे की या इच्छेसाठी मी ही सेवा करणार आहे, तर ती इच्छा माझी पूर्ण होऊ देत आणि ही सेवा जी आहे तर ती अखंडित पूर्ण करून घ्या, कुठेही खंड पडू देऊ नका। तर त्याच्यानंतर घरी यायचंय, दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही सेवा सुरुवात करायची आहे। सकाळी दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं आहे आणि स्नान करून सूर्याला अर्घ्य, तुळशीला पाणी झाल्यानंतर तुम्हाला उंबरठा पूजन हे आवर्जून करायचं आहे। उंबरठा पूजन जे आहे तर ते लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो, त्याच्यामुळे आपण उंबरठा पूजन करत असतो, हळदीचं लेपन करत असतो। त्याच्यानंतर तुम्हाला जर 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे तर ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करायची आहे, कारण की कुठलीही सेवा जर तुम्ही करताय तर संकल्पयुक्त सेवा जास्त फलदायी असते आणि लवकर फळ स्वामी महाराज आपल्याला देतात। कारण संकल्प करून आपल्याला कुठेतरी काळजी असते का नाही आपण संकल्प केलेला आहे तर ही सेवा आपण करायचीच आहे। न संकल्प करताय पण आपण सेवा करतो पण कुठेतरी काळजी लागत नाही मनाला आणि त्याच्यामुळे आपण ही सेवा खंडित सुद्धा करू शकतो। त्याच्यामुळे संकल्पयुक्त सेवा करायची आहे, त्याचं फळ लवकरात लवकर आपल्याला मिळतं। तुम्ही जर ही सेवा सकाळी सुरुवात करताय तर तुम्ही 3 दिवस सकाळीच करायची आहे। जर तुम्हाला संध्याकाळी करायची असेल तर तुम्हाला संध्याकाळीच सेवा करायची आहे। अर्थात तुम्हाला ही सेवा एकच वेळ ठरवून घ्यायची आणि त्याच वेळेस करायची आहे। तर तारक मंत्र इतकं प्रभावशाली आहे आणि हा मंत्र जो आहे तारक मंत्र तर तो स्वतः स्वामींनी लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे की सगळ्या सेवेमध्ये ही सेवा जी आहे तर ती खूप म्हणजे म्हणतात ना ताकद आहे या सेवेमध्ये, तर ती खरंच आहे। त्याचा मग मी सुद्धा अनुभव घेतलेला आहे। मी सुद्धा ही सेवा जी आहे तर ती 40 दिवसाची केलेली आहे। तर सकाळची तुमचं जे पण काही कामं आहेत म्हणजे सूर्याला पाणी, अर्घ्य, तुळशीला पाणी आणि उंबरठा पूजन झाल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता। ही सेवा जर तुम्हाला सकाळी करायची असेल तर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर अतिशय उत्तम, जर नाही जमलं तर तुम्ही नंतर सुद्धा करू शकता आणि सकाळी नाही जमलं तर तुम्ही तिन्हीसांच्या वेळेस ही सेवा करू शकता, लक्ष्मी यायच्या वेळेस। ही सेवा कशी करायची ते तुम्हाला सांगते आता। कधी करायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे। मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करू शकता आणि फोटो असेल तर फोटोची पूजा सुद्धा करू शकता। धूपदीप दाखवायचा आहे आणि धूपदीप लावायचा आहे आणि नैवेद्याला तुम्ही साधा नैवेद्य सुद्धा ठेवू शकता, म्हणजेच खडीसाखर किंवा दुधाचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता स्वामींना। आणि स्वामींसमोर बसायचं आहे आणि आधी संकल्प करायचा आहे। स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर तुम्ही संकल्प करू शकता, तामण घ्यायचंय, स्वामींसमोर बसायचंय आणि आसन घ्यायचंय, आसनावर बसायचंय, समोर तामण ठेवायचंय, हातामध्ये फूल, हातामध्ये पाणी, फूल, हळद, कुंकू, अक्षता ठेवायची आहे आणि स्वतःचं नाव आणि गोत्र म्हणायचंय। स्वतःचं नाव, गोत्र म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली इच्छा सांगायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी ही माझ्या मनात इच्छा आहे तर ती पूर्ण होऊ देत आणि मी 3 दिवसाचं जे अनुष्ठान करते आहे तर ती सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या माझ्याकडून। तर ही स्वामींना मनापासून प्रार्थना करायची आहे आणि ते जे आपण घेतलेले पाणी, हळद, कुंकू, पुष्प तर ते तामणामध्ये सोडायचंय आणि हे पाणी तुम्हाला नंतर कुंडीमध्ये झाडाला टाकायचंय। हा संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला स्वामींना नमस्कार करायचा आहे। परत
दिवा वगैरे तर आपण आधी प्रज्वलित करूनच घेतो, कुठलीही पूजा करताना आपण आधी दिवा लावत असतो. त्याच्यानंतर स्वामींना नमस्कार करायचे, परत एकदा प्रार्थना करायची, स्वामी मी जी काही ही सेवा करतोय आहे तर ती तुम्ही करून घ्या आणि माझी ही इच्छा आहे तर ती नक्कीच तुम्ही पूर्ण कराल ही मी तुमच्याकडे अपेक्षा करतो. आणि नंतर सेवेला सुरुवात करायची. सेवेला सुरुवात आधी काय करायची आहे, तुम्हाला एक माळ स्वामी समर्थ महाराजांची जप करायची आहे, नंतर स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि तुमची जी पण काही नित्यसेवा आहे तर ती तुम्ही करू शकता किंवा सकाळी आधी नित्यसेवा केली तरी चालते आणि मग तारक मंत्राला सुरुवात करायची. त्याच्यासाठी तुम्हाला हे असं भांड घ्यायचं आहे, पेला घेतला तरी चालेल, तांब्याचा लोटा घेतला तरी चालेल, म्हणजे तुमच्या घरात किती मेंबर आहे ना तर त्याच्यावरून तुम्ही ते भांड घेऊ शकता. जास्त मेंबर जर असतील तर तुम्ही मोठा लोटा घेतला तरी चालेल, पण मी हेच घेते. आणि याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. पाणी भरून घेतल्यानंतर हे पाणी भरून घेतल्यावर तुम्हाला हे जे पेला आहे तर तो तुम्हाला तामणात ठेवायचा आहे किंवा एखाद्या डिश मध्ये ठेवला तरी चालेल. डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, जमिनीवर पेला डायरेक्ट ठेवत नाही. आणि मग ते तामणामध्ये हा पेला ठेवल्यानंतर तुम्हाला उजवा हात जो आहे तर तो ह्या पेल्यावर ठेवायचा आहे आणि 11 वेळेस जो तारक मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणताना तुमचं मन स्थिर पाहिजे, शुद्ध पाहिजे आणि सेवा करताना निस्वार्थपणा आपल्या मनामध्ये पाहिजे, तेव्हाच कुठेतरी सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं. तारक मंत्र 11 वेळेस याच्यावर म्हणायचं आहे. 11 वेळेस तुम्हाला जर बोटावर मोजता येणार नसेल तर काड्याची पेटी जी आहे तर त्याच्यातल्या काड्या आधी मोजून घ्यायच्या, एक एक बाजूला करायची. एकदा तारक मंत्र म्हटल्यानंतर एक काडी बाजूला करायची किंवा आपण कॉईन सुद्धा घेऊ शकतो, नाणे, तर नाणं सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हटल्यानंतर ते पाणी इतकं ताकदवान होतं आणि इतकं म्हणजे तीर्थ होतं अक्षरशः, ते इतके या तारक मंत्रामध्ये म्हणजे ताकद आहे. कुठले म्हणजे बघा, घरामध्ये कोणी व्यसन करत असेल तर तुम्ही त्याला हे पाणी देऊ शकता. मुलांना सुद्धा तुम्ही हे पाणी देऊ शकता. घरात प्रत्येक मेंबरला तुम्ही हे तीर्थ जे आहे आपण तयार केलेलं तारक मंत्राचं तर ते तुम्ही देऊ शकता. आणि जर कोणी नकार दिलास तर तुम्ही पिण्याच्या पाण्यामध्ये म्हणजेच माठामध्ये, हंड्यामध्ये तुम्ही ते तीर्थ टाकू शकता, म्हणजे जेणेकरून त्यांना सुद्धा ते मिळेल. तर तुम्ही ही सेवा केल्यानंतर तुम्हाला 3 दिवसात हा अनुभव मिळेल. एक कोणाला पहिल्याच दिवशी मिळतो, तर कोणाला दुसऱ्या दिवशी मिळतो, तर कोणाला तिसऱ्या दिवशी मिळतो. आणि तिसऱ्या दिवशी अनुभव नाही मिळाला तर तुम्ही सेवा ही परत करू शकता. अनुभव मिळत नाही असं कधी होत नाही, कारण की अनुभवाचे बोल आहेत. जर एखाद्याला नाहीच अनुभव मिळाला तर ती सेवा तुम्ही परत सुद्धा करू शकता. 11 दिवसाची करू शकता, 21 दिवसाची करू शकता आणि 40 दिवसाची करू शकता. मी स्वतः 40 दिवसाची ही सेवा केलेली माझ्या मुलांच्या एक्झामसाठी, तर इतका मोठा अनुभव आहे मला या सेवेचा. तर तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता. आणि ह्या तीर्थाने तुमच्या मुलांवर सुद्धा म्हणजे मुलांवर सुद्धा चांगले संस्कार होतात. महत्वाचं म्हणजे चिडचिडपणा कमी करत नाही, उलट बोलणं कमी होईल. तुम्हीच नंतर मला म्हणजे म्हणाल की नाही, ह्या सेवेने खरंच ताई आम्हाला फरक पडलेला आहे. आणि कोणाला जर अनुभव आलेला असेल त्यांनी सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा की खरंच आम्हाला अनुभव आलेला आहे, कारण की प्रत्येक स्वामी भक्त ही सेवा करत असतात. तर आता सेवा कशी करायची, कधी करायची हे सांगितलंय. आता नियम काय आहेत, तर नियम हे आहेत की तुम्हाला कुठलीही सेवा जर करायची असेल तर महत्वाचं जर आपण नियम पाळले तर सेवेला नक्कीच म्हणजे आपली सेवा पूर्ण होते आणि सेवेचं फळ आपल्याला मिळत असते. तर पहिला नियम म्हणजे परान्न घेऊ नये. परान्न घेऊ नये म्हणजे कारण की आपण जर परान्न घेतलं तर आपल्याला कुठेतरी दोष लागू शकतो, त्याच्यामुळे परान्न वर्ज्य करायचंय. दुसरं म्हणजे ब्रह्मचर्य पाळणं. सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचर्य पाळणं, कारण की हे 1-2 नियम जे असे आहेत ना तर ते पाळले तर नक्कीच सेवा आपली फळाला जाते, म्हणजे सेवेचं जे फळ आहे ना तर ते आपल्याला मिळतं. तर दुसरं म्हणजे आहे तर ते ब्रह्मचर्य, तर ते तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. तुम्हाला जर 3 दिवसाची सेवा करायची असेल तर तुम्हाला हे नियम पाळणं गरजेचं आहे. आणि तिसरा नियम जो आहे तर तो मांसाहार करायचा नाही. तर मांसाहार तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करावं लागणार आहे या अनुष्ठानामध्ये. 3 दिवसाचं जर अनुष्ठान तुम्हाला करायचं असेल तर हे 3 नियम तुम्हाला नक्कीच पाळायचे आहेत. आणि छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या स्वामी सेवेमध्ये, की पहिली गोष्ट म्हणजे काय, निस्वार्थ सेवा करा. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही सेवेला बसताय तर ते
मन स्थिर ठेवून करा. तिसरी गोष्ट म्हणजे मोबाईल वगैरे याच्याकडे लक्ष न देता आपल्या फक्त स्वामी सेवेमध्येच लक्ष द्या. आणि माहिती आहे मला की स्वामी महाराज परीक्षा नक्की घेतात पण साथ कधीच सोडत नाही. त्याच्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा आणि सेवा करत राहा. आणि माझा हा हेतू आहे, मी आता नवीनच माझं हे चॅनल सुरू केलेलं आहे. जशी मी स्वामी सेवेकरी घडले तसेच अजून 4 स्वामी सेवेकरी घडावे हाच माझा हेतू आहे. याच्यामुळेच मी प्रत्येक सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर एवढी सेवा मी सांगितलेली आहे. तर ही सेवा स्वामी चरणी अर्पण करते आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणते.